वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल। इडलीच्या बॅटर पासून आपण बरेचसे पदार्थ बनवू शकतो। तर इथे इडलीचं बॅटर आपलं तयार आहे आणि आपल्याला त्यापासून काय काय बनवायचं आहे ते इथे रेसिपी मध्ये मी दाखवणार आहे। त्याआधी इथे इडलीचं बॅटर कसं बनवायचं, आपण डाळ किती घ्यायची, तांदूळ किती घ्यायचे, किती वेळ ते भिजवायचं आहे, किती तासानंतर ते खूप सारं फुगून येणार आहे, तरी संपूर्ण रेसिपी होम कुक रंजना चॅनल वरती दिलेली आहे, नक्की बघा। आणि माप आपले तांदळाचे डाळीचे कसे घ्यायचे आहेत तर ते डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेलं आहे, चेक करा आणि इडली करून बघा। खूप स्पॉन्जी इडली तयार होते आणि खूप सारं पीठ फुलून आलेलं आहे, ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेलच। तर इथे आपण आज जे पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी आपलं इथे इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे, तयार करून ठेवलेलं आहे मी। तर आपल्याला आता पदार्थ बनवायला घ्यायचे आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे इडलीचं पीठ बघा, कन्सिस्टन्सी आपल्या पिठाची आपल्याला अशी पाहिजे। संपूर्ण बॅटरची रेसिपी होम कुक रंजना चॅनल वरती आहे। त्याची इडलीच छान होत नाही तर ह्याचे जे पदार्थ आपण आज बनवणार आहे ते सुद्धा खूप छान होणार आहे। खूप स्पॉन्जी इडली तर याची झालेलीच आहे, पण पदार्थ सुद्धा एक नंबर होणार आहे। तर आता आपल्याला इथे इडलीच्या बॅटर पासून पदार्थ बनवायला घ्यायचे। हे बघा, खूप बॅटर फुलून आलेलं आहे। तर आता आपल्याला पदार्थ बनवायला घ्यायचा आहे। आपल्याला सर्वात आधी प्लेन डोसा बनवायचा आहे। पॅन गरम करत मी ठेवलेला आहे आणि थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे। तुम्ही जर लोखंडी पॅन वरती जर तव्यावरती करत असाल तर त्याला तुम्ही कांदा सोलून आणि आपला थोडंसं वरचा लेअर कापून घ्यायचा आणि त्याने तुम्ही तव्याला कांद्याने जर तेल लावलं तर चिटकत नाही डोसा। इथे आपल्याला छान आता हे पॅन गरम होऊ द्यायचं आहे। आपलं पॅन गरम झालेलं आहे। आपलं बॅटर किती फुललेलं आहे ते तुम्ही बघू शकता। बॅटर जर आपलं व्यवस्थित असेल तर आपला डोसा एकदम क्रिस्पी आणि कितीही तुम्ही पातळ बनवला तरी पण छान होतो। बाजूने आपल्या ह्याच्या हे बघा सर्व कडा सुटलेल्या आहेत। आता आपल्याला हे उलटा करून टाकायचं आहे। जाळीदार आपला इथे डोसा तयार झालेला आहे। इथे आपला डोसा तयार झालेला आहे। क्रिस्पी आणि जाळीदार डोसा इथे आपला तयार झालेला आहे। क्रिस्पी डोसे आपले इथे तयार झालेले आहेत। प्लेन डोसा आपला इथे तयार आहे। इथे आपला पॅन गरमच आहे। आपला प्लेन क्रिस्पी डोसा बनून झालेला आहे। आता आपल्याला स्पंज डोसा इथे बनवायचा आहे। एक चमचाभर बॅटर मी पॅन वरती आपल्या टाकलेलं आहे। थोडंसं तेल फक्त साईडने सोडणार आहे। बघा, एक एक थेंब फक्त। वरचा लेअर आपल्याला व्यवस्थित असं सुकला पाहिजे। हे बघा, तेव्हा आपल्याला हा डोसा आपल्याला उलटून टाकायचा आहे। नाही ते असं सगळीकडे उडलं असतं आपलं। तर वरचा लेअर सुकल्यानंतर आपण डोसा उलटायचा आहे। तोपर्यंत आपलं मीडियम गॅस ठेवायचा आहे। फुल गॅसवर केलं तर ही बाजू जास्त भाजल्या जाईल खाली। थोडंसं मी इथे तेल टाकलेलं आहे। पूर्ण आपला डोसा बघा फुगून आलेला आहे। तर थोडा आता आपला मीडियम गॅस होता तर आता थोडासा फुल गॅस करायचा आहे। खालच्या बाजूने पण आपला डोसा व्यवस्थित व्हायला पाहिजे। इथे आपला स्पंज डोसा आपण बनवून झालेला आहे। पॅन आपला गरमच आहे। आपल्याला आता स्पंज लोणी डोसा इथे बनवायचा आहे। तर त्यासाठी इथे आपल्याला लोणी लागणार आहे। तर लोणी आपल्याकडे तयार आहे। इथे आपल्याला कुठेही चमचा वगैरे लावायचा नाही, ते आपोआप पसरत जातं सगळीकडनं व्यवस्थित। आणि इथे आता आपल्याला लोणी टाकून घ्यायचं आहे बाजूने। आपल्याला डोसा उलटा करून टाकायचा आहे। चला, इथे आपला लोणी स्पंज डोसा तयार झालेला आहे।
इथे आपलं आप्पे पात्र गरम झालेलं आहे आणि सगळीकडे मी ब्रशनी तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण जे मिक्स करून घेतलेलं बॅटर आहे त्या बॅटर मध्ये आपण टोमॅटो, कांदा, मिरची, त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर बीट आणि अर्ध गाजर असं आपण सर्व हे मिक्स केलेलं आहे. एक चमचाभर आपण हे बॅटर याच्यामध्ये घालणार आहे. आणि अगदी थोडंसं इथे तेल सोडायचं आहे. ते आपल्याला तर झाकण ठेवायचं आहे. मीडियम गॅसवरती बघा मी होते पण झाकून ठेवलेले होते. तर इथे पण आता सगळ्या कडा सुटलेल्या आहेत. हे बघा तेल आपण तेवढंच टाकलेलं होतं, नंतर तेल टाकलं नाही. इथे दोन्ही साइडने आपले आप्पे छान इथे तयार झालेले आहेत. कांदा, टोमॅटो, गाजर, बीट, मिरची आणि कोथिंबीर घातलेला आणि हे सर्व आपण आपल्या बॅटर मध्ये मिक्स केलेलं आहे. आणि आता आपल्याला इथे छान भाजून घ्यायचा आहे. दुसरी बाजू पण आपली चला इथे आपला छान कलरफुल असा उत्तप्पा दुसऱ्या बाजूने पण आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. इथे आपलं गरम झालेलं आहे. आपल्याला बनवायचे आहेत आप्पे. तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये मी बॅटर आपलं टाकून घेतो. गॅस आपला आप्पे पात्र आपलं चांगलं गरम करून घ्यायचं, तेल लावून घ्यायचं आणि नंतर आपण जेव्हा आप्पे टाकतो त्यावेळेला ते मिडियम गॅस करून ठेवायचे. जास्त फुल गॅसवर नाही करायचं. इथे थोडस आपल्याला तेल असं इथे 2 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. इथे 2 मिनिटं झालेले आहेत. हे बघा आपले आप्पे छान इथे उगून आलेले आहेत. तर आपल्याला आता ते व्यवस्थित उलटवून घ्यायचे आहेत. इथे आपले आप्पे दोन्ही साइडने तयार झालेले. इडलीच्या बॅटर पासून आपण खूप सारे इथे पदार्थ बनवलेले आहे. प्रत्येकाची चव वेगळी आहे. प्लेन आप्पे सुद्धा इथे बनवून घेतलेले आहे. एकदम छान आतमध्ये स्पंजी हे बघा स्पॉन्जी आपले हे आप्पे झालेले आहे आणि एकदम मऊ आप्पे आपले इथे तयार झालेले आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. माझे रेसिपी बघण्यासाठी होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि हो तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि माझ्या बऱ्याच प्रकारच्या रेसिपीजची प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. तर त्या प्लेलिस्टची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या.